मग ते म्हणतात मला हक्काचा माणूस पाहिजे आमचा नगरसेवक. राजकीय पार्श्वभूमी माझी काहीच नाही आहे. मी एका साध्या रिक्षा चालकाची मुलगी आहे. त्यांनी जी मला उमेदवारी दिली आहे ह्या विश्वासाला मी 100% पात्र होईन याची मला गॅरंटी आहे. इतकी मी त्यांना गॅरंटी देते की मी हक्काचा नगरसेवक म्हणून आपल्या भागात काम करणार आहे. असं मी काम करेन की त्यांना वाटलं पाहिजे की मी ही व्यक्ती योग्य निवडून दिली. महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी आपल्याला सध्या पाहायला मिळते. प्रत्येक पक्षाचे अधिकृत उमेदवार असतील, अपक्ष उमेदवार असतील, यांच्या प्रचाराला सुरुवात झालेली आहे. प्रत्येकजण जोरदार शक्तीप्रदर्शन करत या महानगरपालिका निवडणुकीच्या रणांगणामध्ये उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. प्रभाग क्रमांक 7 मधून सुप्रिया सागर साळोखे या प्रभाग क्रमांक 7 मध्ये मधून निवडणूक लढवत आहेत. त्या आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या महानगरपालिका रणांगणामध्ये मॅडम आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून उतरला आहात. काय सांगाल महानगरपालिकेच्या या निवडणुकीबद्दल? नमस्कार, मी सौ सुप्रिया सागर साळोखे, प्रभाग क्रमांक 7 मधून मी उमेदवार म्हणून उभी आहे. आमचे पक्षश्रेष्ठी जिल्हा प्रमुख श्री रविकिरण इंगोले साहेब तसेच शहर प्रमुख सुनील मोदी साहेब यांचे प्रथम मी आभार मानेन की त्यांनी एका साध्या शिवसैनिकाला ही उमेदवारी देऊन मला सामान्य स्त्रीला ही मला संधी दिली आमच्या कुटुंबाला जनसेवा करण्याची. त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानत आहे. मी आता प्रभाग क्रमांक 7 मधून उभी आहे. मी आता माझा जेव्हा प्रचार करायला बाहेर जाते तेव्हा मला भागातील बारीक लहान ज्या समस्या आहेत त्या बऱ्याच मला दिसून येत आहेत. आणि एक सामान्य स्त्री असल्यामुळं गटारी आणि रस्त्यांची जी दुरावस्था व्हायला लागले, परत ड्रेनेजच्या पाण्याची विल्हेवाट जी व्यवस्थित लागत नाही आहे, त्या समस्या मला बऱ्याच जाणवत आहेत माझ्या भागामध्ये. सध्या आपण बघितलं की अनेक वर्ष प्रशासक म्हणून काम चालू होतं आणि आता सध्या निवडणुका लागलेल्या आहेत. एक हक्काचा नगरसेवक मिळणार आहे आणि आपण या निवडणुकीमध्ये उतरला आहात. या प्रभाग क्रमांक 7 मधून आपल्याकडे जनतेचा पोल जास्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पॉझिटिव्हली लोक आपल्याकडे बघत आहेत. काय वाटते आपल्याला? प्रचार करताय, काय समस्या जाणवत आहेत आणि लोक कशा पद्धतीनं आपल्याला प्रतिसाद देत आहेत? 5 वर्ष आता प्रशासनच चालू होतं. नगरसेवक भागात नसल्यामुळे शहराची बरीच दुरावस्था झालेली दिसत आहे. कसं झालं आहे, प्रशासनच नसल्यामुळं भागात बऱ्याच ठिकाणी ज्या गल्लीबोळ आहेत तिथंपर्यंत प्रशासन पोहोचू शकलेलंच नाही आहे. त्यामुळे नागरिकांना खूपच त्रास झालेला आहे या गोष्टींचा. त्यामुळं नागरिकसुद्धा आता हैराण झालेत. नाही, त्यांना वाटते नाही मला हक्काचा माणूस, माझा एखादा नगरसेवक माझ्या भागात की ज्याला मी हक्कानं काम सांगू शकेन असा मला माणूस माझ्या भागात पाहिजेल आहे. आणि आता जेव्हा मी प्रचार करायला माझ्या भागात जेव्हा जाते ना तेव्हा मला जाणवते की की लोकांना आता काम करणारा माणूस पाहिजेला आहे. त्यामुळं बऱ्याच स्त्रिया जेव्हा मी जाते प्रचारला तेव्हा मला त्या सांगतात, हक्काने सांगतात की वहिनी ह्या भागात आमच्या ह्या अवस्था म्हणजे आम्हाला खूप त्रास होतो ह्या गोष्टींचा. प्रॉब्लेम्स आहेत की ही आपली लोटणारी बाई कोपऱ्यावरचं लोटून जाते पण आमच्या गल्लीबोळात बायकाच येत नाही आहेत. त्यामुळं हा कचरा घरातलं बघायचं का दारातलं करत बसायचं, आम्हालाच सगळं करावं लागत आहे असं बऱ्याच बायका मला सांगत आहेत. त्यांना प्रशासकांपर्यंत पोहोचता येत नाही, पोहोचून ते आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. मग ते म्हणतात मला हक्काचा माणूस पाहिजे आमचा नगरसेवक. आणि मी एक स्त्री असल्यामुळे ह्या भागातल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांच्या समस्या बऱ्याच प्रकारे मला कळाल्या आहेत की आपल्या भागातील महिलांना काय पाहिजेल आहे, आपल्या भागातील लोकांना आपल्याकडून काय अपेक्षा आहेत हे मला जाणवत आहे. तसेच आता आपलं हे शहर मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळं आपल्या भागात बरेच वाहतुकीच्या अडचणी, तसेच रंकाळ स्टँड, अंबाबाई मंदिर आपल्या भागात असल्यामुळे वाहतुकीच्या तसेच पार्किंगची अवस्था ह्या बऱ्याच अडचणी मला जाणवत आहेत की बरंच काम करावं लागणार असं दिसत आहे मला. सध्या आपण सांगितलं की लोकांचा प्रतिसाद मिळतोय. यापूर्वी काही आपली राजकीय पार्श्वभूमी होती का, की आपण राजकारणामध्ये होता? काय आहे नेमकं राजकीय पार्श्वभूमी आपली? राजकीय पार्श्वभूमी माझी काहीच नाही आहे. मी एका साध्या रिक्षा चालकाची मुलगी आहे आणि माझ्यावर जो विश्वास साहेबांनी आणि मोदी साहेबांनी आणि इंगोले साहेबांनी जो ठेवून मला ज्या सामान्य माझ्या घरात शिवसैनिकच्या घरात त्यांनी जी मला उमेदवारी दिली आहे, त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्यांची मी ऋणी राहीन आणि ह्या विश्वासाला मी 100% पात्र होईन याची मला गॅरंटी आहे. कारण मी
तुम्ही मला हात धरून कुठेही दाखवू शकता, "वहिनी आमचं हे काम झालेलं नाही आहे." इतकी मी त्यांना गॅरंटी देते, की मी हक्काचा नगरसेवक म्हणून आपल्या भागात काम करणार आहे. की मी प्रत्येकाच्या मी आता नवीन-नवीन योजना जसं नगरसेवक आपल्या दारी ही योजनासुद्धा कल्पना माझी चालू आहे, की ही नगरसेवक म्हणून कल्पना निवडून आल्यावर मला राबवायची आहे, की माझ्या भागातील प्रत्येक माणसाला असं जाणवायला नको, की मी काय नगरसेवक निवडून दिलाय, असा त्यांना तो पश्चाताप व्हायला नको. असं मी काम करेन, की त्यांना वाटलं पाहिजे, की मी ही व्यक्ती योग्य निवडून दिली. लोकांनी योग्य व्यक्ती निवडून दिली असा विश्वास आपण सध्या दाखवताय. निवडून आल्यानंतर आपला नेमका काय अजेंडा असणार आहे? कोणकोणत्या नेमक्या मुख्य मुद्द्यांवरती आपण ही निवडणूक लढवणार आहात? आता आपल्या मूलभूत तर तुम्हाला कळाल्याच आहेत, गटर्स, ड्रेनेज आणि रस्ते. रस्त्यांची तर गरजच आहे आपल्याला. आणि तो मुद्दा सोडून आपल्या भागातील वाहतूक, अंबाबाई मंदिर, रंका स्टँड एरिया, परत भाजी मंडई आपली, त्याकडे सुद्धा माझं लक्ष मी केंद्रित करणार आहे. कारण भाजी मंडई खूप गरजेची आहे. आणि काय व्हायला लागलं आहे, जे मेन रोड आहेत तिथं अतिक्रमणाचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. त्यामुळं वाहतुकीसाठी रोड खुला राहतच नाही आहे, की निम्मा रोड तर अतिक्रमणमध्येच जायला लागला आहे. महाद्वार रोड तर आपल्याला दिसतोय पूर्ण अतिक्रमणमध्येच गेलेला आहे. तर त्या रस्त्यांवर जे हॅकर्स आपले फेरीवाल्यांसाठी विविध योजना, परत ज्या खेडेगावातून ज्या बायका येतात मंडईत आपल्या, त्यांच्यासाठी मंडईमध्ये बसण्यासाठी सोय होईल. तसेच त्या महिलांसाठी, तिथं येणाऱ्या महिलांसाठी स्वच्छतागृहे वगैरे याच्यावर माझं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न चालू आहे. आता आपण मूलभूत गरजांबद्दल बोलला. अन्न, वस्त्र, निवारा ह्या तर मानवाच्या मूलभूत गरजा आहेतच. पण त्याचबरोबर त्यामध्ये शिक्षण येतं, सांस्कृतिक येतं. ह्या जे काही शैक्षणिक असेल, सांस्कृतिक असेल, सामाजिक, या सर्व गोष्टींकडे आपण कशा पद्धतीनं बघता आणि या सर्वांवरती कशा पद्धतीनं काम करणार आहात? शैक्षणिक म्हटलं तर आपल्या भागात इथं आता 5-6 महापालिकेच्या शाळा आहेत. त्यामध्ये सुद्धा उत्तम विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी घडलेले आहेत. आपलं कोल्हापूर ही कलानगरीच आहे, त्यात काही विषयच नाही. आपल्या भागात ज्या महापालिकेच्या ज्या शाळा आहेत, त्या शाळांमध्ये आता पालकांना काय वाटतंय, की माझा मुलगा इंग्रजीमध्ये शिकला तरच तो ह्या स्पर्धा युगात टिकू शकेल, असं पालकांना वाटतंय. पण तसं नाही आहे. आपल्या महानगरपालिकेच्या शाळांमधून सुद्धा असे अनेक विद्यार्थी घडत आहेत अजून पण. आणि त्यामुळं महानगरपालिकेच्या शाळांमध्ये जितके जास्तीत जास्त विद्यार्थी घडवता येतील आणि पालकांचा कल तिकडे जितका वाढवता येईल, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे महानगरपालिकेच्या शाळांसाठी आपल्या. त्याचबरोबर सांस्कृतिकमध्ये नेमकं काय करणार आहात? सांस्कृतिक कसं झालं आहे, कोल्हापूर म्हणजे आपलं कलानगरी आहे. त्यामध्ये अनेक विविध कलाकार आपले यापूर्वीही घडून गेलेले आहेत. तसंच आपले जे केशवराव भोसले नाट्यगृह आहेत, अशा ठिकाणी वेगवेगळ्या आपल्या जे शाळकरी मुलं वगैरे आहेत, त्यांच्यासाठी आज अनेक वेगवेगळे उपक्रम, तसेच कॉलेजेसचे वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा, अशाद्वारे आपल्यातील मुले जितकी वरती म्हणजे कलाक्षेत्राशी जितकी त्यांना संधी देता येईल, तो मी प्रयत्न करणार आहे संधी देण्याचा. आपण आता पाहतोय की महिला ही एक प्रकारे सक्षम होत आहे आणि आपणही महिला म्हणून या महानगरपालिकेच्या रणांगणात उतरत आहात. तर एक महिला म्हणून महिलांच्या सक्षमीकरणासाठी असू दे, त्यांच्या संरक्षणासाठी असू दे, काय तुमचं पाऊल असणार आहे? आता मी स्वतः महिला आहे, त्यामुळं मला जाणवते की महिलांसाठी काय काय करायची गरज आहे. महिलांसाठी तुम्ही म्हणाल तर प्रथम महिला सक्षमीकरण मी करणार आहे, की जेणेकरून महिला स्वतः दुसऱ्याच्या म्हणजे आपल्या पतीच्या भरोशावर न बसता त्या स्वतः पुढे येऊन एखादा लघु उद्योग, तसेच विविध क्षेत्रात महिलांमध्ये जे कौशल्य आहे, ते कौशल्य त्यांच्या घरापुरतं न राहता त्यांना वाव देऊन त्यांना संधी देण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तसेच बऱ्याच महिला की ज्या बऱ्याच क्षेत्रामध्ये पुढं आहेत, त्यांच्यासाठी आम्हाला आणखी काही म्हणजे त्यांच्या बरोबरीने आम्हाला काय काय प्रयत्न करून त्यांना पुढं नेता येईल, याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्याचबरोबर आपण मगाचपासून बोलतोय, प्रभाग असेल किंवा एकंदर शहराच्या विकासाबद्दल आपण बोललात की शहरासाठी किंवा इथल्या महिलांसाठी, त्याचबरोबर शाळा असतील, या सर्वांसाठीच तुम्हाला काम करायचं आहे. पण आज पाहतोय आपण मतदार
हा एक मुख्य केंद्रबिंदू आहे आपल्या या मतदानाचा. त्या मतदाराला काय आवाहन कराल? मी मतदारांना इतकं आवाहन करीन की आमच्याकडं धनशक्ती नाही आहे, पण आमच्याकडं जनशक्ती आहे. माझ्या पाठीशी बरीच जनता आत्तासुद्धा आहे आणि त्यांची इच्छा आहे की मी हे काम करू शकते. मी नगरसेवक म्हणून ह्या भागासाठी पात्र आहे, अशी त्यांची म्हणजे मी जेव्हा प्रचारला वगैरे जाते, त्यावेळेला त्या माझ्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत त्यांच्या, की मी एक युवा नेतृत्व असल्यामुळं त्यांना असं वाटतं की हां, ह्या करू शकतात. त्यामुळे त्या बऱ्याच समस्या घेऊन माझ्याकडे येत आहेत. त्यामुळे धनशक्ती विरुद्ध आता जनशक्ती अशी ही आमच्या भागातली म्हणजे निवडणूक वाटत आहे. त्यामुळं मला वाटतंय जनता माझ्या पाठीशी आहे, त्यामुळं माझा विजय नक्कीच आहे. आपण विजयाबद्दल बोललात, पण मतदान करत असताना त्यांनी नेमकं कोणाला मतदान करावं? काय विनंती कराल आपल्या मतदार राजाला? माझी जनता 100% माझ्याबरोबर असेल अशी मला आत्मविश्वास आहे. तुम्ही असा माणूस निवडा की जो तुम्हाला काम करण्यासाठी योग्य आहे, उपलब्ध वेळेवर होईल, तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला मदत करेल, असाच माणूस तुम्ही निवडा.